ज्या टायमाला हल्ला झाला, जे कर्नल होते विनय नरवाल, ते आमच्या बाजूने गेले. आम्ही त्या टायमाला मॅगी खात होतो, पार्किंगमध्ये बसलेलो होतो. किंवा काही विचारपूस केली तर तेव्हा तुम्ही तुमचे नावं असे वेगळ्या पद्धतीचे सांगा. परंतु आमच्या ज्या लेडीज होत्या त्यांना आम्ही काजळ या गोष्टींचे जास्त हे करायला लावले, म्हणजे सिंदूर नाही लावायला लावलं. परत बुरखा घालायची पद्धत आम्ही त्यांना सांगितली, डोळ्यात सुरमा घालायला लावला, कानातले वगैरे या गोष्टीचं आम्ही त्यांना अवॉइड करायला लावलं. आणि परिस्थिती जर आली तर त्यांना आम्ही त्यांचे धर्म बदलून नावं सांगायला आम्ही पण अशी तयारी ठेवलेली होती. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेस नाशिकचे 3 मित्र आणि त्यांचे कुटुंबीय त्याच ठिकाणी उपस्थित होते. हा संपूर्ण थरार त्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितला, अनुभवला. अजूनही 3-4 दिवस उलटून गेले, मात्र अद्यापही ते या धक्क्यातनं सावरलेले नाहीये. सागर चौघुले आणि त्यांचे इतर मित्र हे त्याच वेळेस त्या ठिकाणी होते. नेमका काय अनुभव त्यांना आला होता ते जाणून घेऊयात. ज्यावेळेस हल्ला झाला तुम्ही काय बघितलं? ज्या टायमाला हल्ला झाला, जे कर्नल होते विनय नरवाल, ते आमच्या बाजूने गेले. बाजूने गेल्यानंतरून त्यांनी हाफ पॅन्ट घातलेली होती. तर आमच्या चर्चा झाली का ते बाजूने गेले, त्यांनी हाफ पॅन्ट घातली एवढ्या थंडीमध्ये. तर आम्ही असं आमच्यात बोलले. आणि जेव्हा त्या हल्ल्याची बातमी ऐकली आणि धावपळ उडाली, तर आम्ही ड्रायव्हरला सांगितलं का तू लगेच आमच्या रिसॉर्टला घे, का आम्हाला इथं थांबवू नको, रिक्स आहे. तर त्यांनी सांगितलं कुछ हुआ नाही, सेफ आहे, आप सेफ आहे असं सांगितलं. पण आम्ही त्यांना सांगितलं का लोक पळत आहे तरी सेफ का. तर आम्ही लगेच ती गाडी तिथून म्हणजे मॅगी खात होतो, ती मॅगी खाताना टाकून दिली. तर आम्ही लगेच गाडीत बसलो, गाडी लगेच रिवर्स मारली. त्या धावपळीत आमची सुद्धा गाडी 2दा ठोकली. तर ठोकल्यानंतर आम्ही पूर्ण घाबरून जायलो होतो, आमचे फॅमिली बी घाबरून जायला होती. तर म्हणजे कोरोनानंतरून जी परिस्थिती, कोरोनाची भीती जशी होती, ती भीतीनंतरून आज एवढ्या वर्षानंतरून ती भीती आम्हाला अजूनसुद्धा जाणवती का किती खतरनाक परिस्थिती होती. म्हणून असं मनाला अजून पण भीती कधी. तुम्ही तुम्ही कुठे होते ज्यावेळेस हल्ला झाला? तुम्ही कुठे होते? आणि तुम्ही जे म्हणतात ते विनय नरवाल तुमच्या बाजूने गेले, ते कुठून तुमच्यापासून पास झाले? तुम्ही त्यावेळेस काय करत होतात? आम्ही त्या टायमाला मॅगी खात होतो, पार्किंगमध्ये बसलेलो होतो. आणि आमच्यापासून ते पास झाले, आम्हाला क्रॉस झाले. आम्ही तेव्हा तो चर्चेचा विषय आमच्यात बसल्या बसल्या सहज ते गेले, तर त्यांचा विषय आम्ही काढला. तर ते आमच्या बाजूनेच गेले. मग स्थानिक लोकांनी काही सांगितलं का? तुमचा ड्रायव्हर तुमच्या बरोबर होता, अजून कोणी गाईड असेल तर त्यांनी सांगितलं का नेमकी काय घटना घडते? नाही, कोणीच काही सांगितलं नाही आम्हाला. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की तुम सेफ हो. आणि पण त्यांच्या फोनमध्ये बोलताना ते त्यांच्या कोणाला तरी सांगत होते 2 जण दफन हुआ है, 2 जण दफन हुआ है. आम्ही तरी त्यांना म्हटलो काय झालं आहे नेमके आम्हाला सांगा. त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं नाही. त्यांनी आम्हाला रिसॉर्टवर आमच्या गेल्यानंतरून आम्ही न्यूज बघितल्यानंतरून कळालं की आम्हाला तिथं अशी घटना घडली आणि आपण सुखरूप त्याच्यातून वाचलोय. पण तरीसुद्धा आम्हाला भीती वाटत होती मनाला का आम्ही त्याच्यातून आपण इथून कसं सेफ निघावा असा प्रश्न मोठा पडलेला होता. एकूण काय परिस्थिती होती? ती धावपळ उडाली होती, खूप आरडाओरड सुरू होता. तुम्ही त्यावेळेस त्यानंतर काय केलं? आमचा 22 तारखेला पेलगाम येथे मुक्काम होता. आमचा शेवटचा स्पॉट तो त्या व्हॅलीला होता. तर आम्ही तिथं पार्किंगमध्येच आम्हाला असे विषय समजल्यामुळे आम्ही रिसॉर्टला तिथून आमच्या ड्रायव्हरला सांगून परत रिसॉर्टवर आलो. पण ती जी रात्र होती ती आम्हाला भयानक दृश्य दाखवणारी होती. आणि मग आमचे जे काही लोक ओळखीचे होते ते त्यांच्या मदतीने आम्हाला तिथं जेवण वगैरे या गोष्टीची व्यवस्था चांगली भेटली. मग आम्ही त्या दिवशी रात्री तिथं मुक्काम केला. परंतु तरी पण बाथरूमला जरी लेडीजला उठायचं तर तिघांना सोबत घेऊन किंवा मला पाणी प्यायचं या गोष्टीची मदत लागायची. मग आम्ही त्या दिवशी ती रात्र तिथून काढली. मग तिथून आम्ही पेलगाममधून आम्ही मुक्काम आमचा दुसऱ्या ठिकाणी हलवला. अशी गोष्ट घडली. तुम्ही काय काळजी घेतली स्वतःची? तुम्हाला कोणी गाईड केलं का? तुम्ही तुमच्या कुटुंबाची आणि स्वतःची काय काळजी घेतली? हां, काळजी आम्हाला आता काही जे मित्र आहे मिलिटरीचे तर त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही जर गाडीतून जात असताना कोणी गाडी अडवली किंवा काही विचारपूस केली तर तेव्हा तुम्ही तुमचे नावं असे वेगळ्या पद्धतीचे सांगा. परंतु आमच्या ज्या लेडीज होत्या त्यांना आम्ही काजळ या गोष्टींचे जास्त हे करायला लावले, म्हणजे सिंदूर नाही लावायला लावलं. परत बुरखा घालायची पद्धत आम्ही त्यांना सांगितली, डोळ्यात सुरमा घालायला लावला, कानातले वगैरे या गोष्टीचं आम्ही त्यांना अवॉइड करायला लावलं. आणि परिस्थिती जर आली तर त्यांना आम्ही त्यांचे धर्म बदलून नावं सांगायला आम्ही पण अशी तयारी ठेवलेली होती. पण तसा प्रसंग ओढवला होता का? पुढे कोणी अडवलं तुम्हाला? नाही, तसा प्रसंग तर नाही ओढवला. परंतु त्यांना काही असं उलटी मळमळ सारखं ठिकाण झालं का मग आम्ही रस्त्यात थांबायचो. तो मिलिटरी यायची, आम्हाला ती परत पुढं पास करून द्यायची. तुम्ही पहिल्यांदाच गेला होतात का? आणि आता परत जाणार का हे सगळ्या परिस्थितीनंतर?
आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो. खूप घाबरलेल्याची भीती होती. आमची पूर्ण फॅमिली पूर्ण डिस्टर्ब झाली होती. अजून पण त्यांचं वातावरण एकदम घाबरलेले आहे. ते आजारी पण पडलेले आहे. अजून आम्ही त्याच्यातून त्या हल्ल्यातून आम्ही सावरू शकलो नाही आहे. आणि आम्ही इथून पुढे आता कधीच जम्मू काश्मीरचा प्रवास कधीच करणार नाही. का बरं, काय भीती बसली? भीती अशी बसली होती की जो हल्ला आम्ही म्हणजे 1 किलोमीटरच्या याच्यात बघितला, जे स्थानिक लोक एवढे पळत होते, तिथले सगळे व्यावसायिक लोक पळायला लागले, पण आम्हाला कोणी हल्ल्याची एवढी माहिती दिली नाही. आमच्या ड्रायव्हरनी पण आम्ही विचारलं तरी आम्हाला सांगितले नाही. पण आम्ही जेव्हा न्यूजवर सर्व बघितलं त्याच्यानंतर अजूनच सर्व घाबरून गेले. घरून फोन यायला लागले, आमचे स्थानिक नगरसेवकांचे फोन यायला लागले, स्थानिक आमदारांचे फोन यायला लागले. मग आम्ही थोडं अजूनच भयंकर घाबरून गेलो होतो आणि अजून पण एकदम घाबरायचं वातावरण अजून आमच्या फॅमिलीमध्ये आहे. असं कुठल्या क्षणाला वाटलं की आपण इकडनं सुरक्षित बाहेर पडू की नाही पडणार, असे काही प्रश्न मनामध्ये आले होते? मनामध्ये आले होते प्रश्न, पर नेमके आमच्या स्थानिकांनी खूप मदत केली आम्हाला इकडं घरीपर्यंत सुखरूप पोहोचवण्यासाठी. आणि खूप ठिकाणी म्हणजे कुठले तिकडचे स्थानिक? तिकडचे स्थानिक फक्त एक आम्हाला एक केसर म्हणून आहे, आमचा एक ड्रायव्हर होता, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. एकूणच आपण बघतोय नाशिकचे हे मित्र परिवार यांच्यासारखे असंख्य लोक हे पहलगाममध्ये गेलेले होते, काश्मीरमध्ये गेलेले होते. दरवर्षी असेच जात असतात. मात्र यंदा जी घटना घडलेली आहे त्या धक्क्यातनं अद्यापही हे सावरलेले नाहीयेत. प्रशासन आपल्या पद्धतीने काम करत आहेत, आर्मी आपल्या पद्धतीने काम करत आहेत, मात्र यांच्या मनातली धास्ती अद्यापही कमी झाली नाही. त्यामुळे काश्मीरला परत जाणार नाही ह्या विचारापर्यंत ते आलेत. असेच यांचे विचार बदलण्यासाठी केंद्र सरकारने आता ठोस उपाययोजना करावी आणि जो पर्यटक आहे तो बिनधास्तपणे निर्धास्तपणे काश्मीरमध्ये जाऊन फिरून येऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण करावी, ही मागणी नाशिकमधनं होत आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.